हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळ्यात ना बऱ्याचदा असं होतं की स्किनला कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी चेहरा हा कोरडाच राहतो आणि खूप असा खेचल्यासारखा वाटतो. तुमच्यासोबत पण असं होतंय का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावूनही जर चेहरा खूपच कोरडा दिसत असेल, असं अगदी खेचल्यासारखा वाटत असेल, तर त्यासाठी नेमकं काय करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण ना अशा बऱ्याचदा चुका करतो ज्यामुळे आपला चेहरा कोरडाच राहतो आणि मॉइश्चरायझर लावल्यावर सुद्धा त्याला काही फरक पडत नाही आणि ते आपल्याला माहिती नसतं किंवा त्या चुका कोणत्या आहेत हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. त्यामुळे त्या चुका नेमक्या कोणत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिली चूक म्हणजे चेहऱ्याला साबण लावणं. येस, आता चेहरा स्वच्छ करायचा आहे म्हटल्यावरती साबण हा लावायला हवाच. पण तुम्ही कोणता साबण लावताय हे महत्त्वाचं आहे. डव साबण तुम्ही वापरू शकता किंवा निव्हियाचा जो ड्राय स्किनसाठी साबण असतो मिल्क बेस्ड, तसे साबण तुम्ही वापरू शकता. जॉन्सन्स बेबी साबण तुम्ही नक्कीच वापरू शकता. पण जर तुम्ही नॉर्मल एखादा साबण वापरताय ना, तर त्याने चेहरा ड्राय होणारच. पिअर्स साबणसुद्धा जो ड्राय स्किनसाठी असतो तो चांगला असतो, तो सुद्धा तुम्ही चेहऱ्याला वापरू शकता. त्या व्यतिरिक्त साबण तर तुम्ही वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन की चेहऱ्यावरती तुम्ही एखादा फेस वॉश वापरत जा. अगदी साधा सिंपल जेंटल फेस वॉश वापरत जा. तुम्ही हिमालयाचा जो हिरव्या रंगाचा फेस वॉश आहे तो वापरू शकता किंवा हिमालयामध्ये सुद्धा ड्राय स्किनसाठी वेगळा क्रीम बेस्ड फेस वॉश मिळतो, तो तुम्ही वापरू शकता. सोबतच तुम्ही सिंपल म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचा जेल फेस वॉश वापरू शकता किंवा तुमची जर स्किन खूपच ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी स्पेशल क्रीम बेस्ड फेस वॉश मिळतात. निव्हियामध्ये फेस वॉश येतो. पुन्हा हिमालयाचा ड्राय स्किनसाठी वेगळा फेस वॉश येतो. तर या प्रकारचे ड्राय स्किनसाठी डिझाइन केलेले फेस वॉश तुम्ही नक्कीच वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा जास्त ड्राय होणार नाही. दुसरी चूक म्हणजे चेहरा खूप जास्त गरम पाण्याने किंवा कडक पाण्याने धुणे आणि नुसतं चेहराच नाही, अगदी कडक पाण्याने अंघोळ करणं सुद्धा टाळा. आता बऱ्याचदा खूप जास्त थंडी असते, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा अगदी गरम पाण्याने किंवा कडक पाण्याने अंघोळ करावी, पण तसं करू नका, कारण यामुळे स्किन जास्त प्रमाणात कोरडी पडते आणि बऱ्याचदा ना खूप जास्त गरम पाणी वापरल्यामुळे ना स्नेक स्किन तयार होते. स्नेक स्किन म्हणजे काय? असं स्किनवरती असं वेगळ्या प्रकारचं ड्राय होऊन ते जे टेक्स्चर आहे ते दिसून येतं. एक्झॅक्टली स्नेक स्किन म्हणजे काय हे मला तुम्हाला आता एक्सप्लेन करता येत नाही आहे, पण त्याचा फोटो मी स्क्रीनवरती इन्सर्ट करेन, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की स्नेक स्किन म्हणजे काय आणि ते तुमच्या लक्षात सुद्धा येईल. कारण की बऱ्याच जणांची स्किन ड्राय झाल्यावरती तशीच दिसते, राईट? त्यामुळे स्नेक स्किन होते जास्त प्रमाणात जर तुम्ही कडक पाणी वापरताय तर. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, कोमट पाणी वापरू शकता. कोमट पाणी म्हणजे अगदी कोमट पाणी नाही घेतलं तरी चालेल. कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी घ्या, जेणेकरून ते तुमच्या स्किनला सुद्धा सहन होईल. तुम्हाला थंडीसुद्धा वाजणार नाही आणि अतिरिक्त तुमची स्किन ड्रायसुद्धा होणार नाही. त्यामुळे कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी तुम्ही घेऊ शकता, पण अगदी कडक पाणी घेणं अव्हॉइड करा. आणि तुम्ही जर मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे राहताय जिथे जास्त थंडी नाही आहे, तर तिथे तुम्ही ऑफकोर्स कोमट पाणीसुद्धा वापरू शकता. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तिसरा मुद्दा म्हणजे चुकीचे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरणे. येस, आपण बऱ्याचदा काय करतो, म्हणजे ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे ते लोक काय करतात, स्किनवरती मोस्टली मॅटिफाईंग सनस्क्रीन वापरतात किंवा मॉइश्चरायझरसुद्धा अगदी लाईट वेट किंवा जेल बेस्ड वापरतात. काही लोक तर डायरेक्ट ॲलोवेरा जेलसुद्धा वापरतात. त्याचसोबत फेसवॉशसुद्धा असा वापरतात जे अगदी ऑइली स्किनसाठी डिझाईन केलेले आहेत. आणि बऱ्याचदा आपण मेकअप पण तसाच करतो, म्हणजे मॅटिफाईंग फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडर जी एकदम मॅट असेल. आणि बरेचसे प्रोडक्ट आपण असे वापरतो जे खूप मॅट आहेत. इवन लिपस्टिक पण आपण बऱ्याचदा मॅट वापरतो, बरोबर? पण थंडीमध्ये जर जास्त प्रमाणात थंडी असेल आणि त्यामुळे स्किन ड्राय होत असेल, तर हे सगळे प्रोडक्ट वापरणं, मॅटिफाईंग प्रोडक्ट वापरणं अव्हॉइड करायला हवं, कारण यामुळे अर्थात स्किन जास्त प्रमाणात ड्राय होईल. त्यामुळे तुम्हाला असे फाउंडेशन वापरायचे जे असे ड्यूई आहेत किंवा थोडेसे हायड्रेटिंग आहेत, जेणेकरून स्किन एकदम ड्राय होणार नाही. किंवा तुम्ही काय करू शकता, की आता समजा ऑब्व्हियसली थोड्या दिवसांसाठी जर तुम्हाला जास्त मेकअप खरेदी करायचा नसेल आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं आहे, तर तुम्ही एक बॅलन्स क्रिएट करू शकता. मॉइश्चरायझर तुम्ही असं वापरू शकता जे बऱ्यापैकी मॉइश्चरायझिंग आहे. अगदी वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू नका. थोडंसं जास्त मॉइश्चरायझिंग क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा आणि मग त्यानंतर हवं तर तुमचा जो मेकअप आहे तो तुम्ही मॅट करू शकता, जेणेकरून एक
एक बॅलन्स क्रिएट होईल आणि तुमची स्किन एकदमच ड्राय होणार नाही. किंवा एखादा मॉइश्चरायझिंग फेस पॅक वापरला किंवा शीट मास्क वापरला, याने तुमच्या स्किनचा ड्रायनेस जाईल आणि मग तुम्ही मॅटिफाईंग मेकअप वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता. पण सगळंच जर तुम्ही अगदी मॅटिफाईंग आणि ऑइल फ्री वापरताय तर तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय होईल. सो या गोष्टीची काळजी घ्या आणि एक बॅलन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने स्किन जर मॉइश्चरायझर लावून सुद्धा खूप जास्त प्रमाणात ड्राय होत असेल तर नेमकं काय करावं, कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात किंवा अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे आपली स्किन जास्त प्रमाणात ड्राय पडते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.